मित्रमंडळी, निकाल लागला. वेबसाईटवर सर्व्हर डाऊन होण्यापासून ते वेबसाईट क्रॅश होण्यापर्यंत सगळा अनुभव तुम्ही आतापर्यंत घेतला असेल. काळजाचे ठोके वाढले असतील, पोटात गोळा आला असेल आणि सगळ्यात वाईट म्हणजे आपल्या आधी आपल्या शेजाऱ्यांचे आणि नातेवाईकांचे फोन येणं सुरू झालं असेल. काय रे बाबू, किती टक्के पडले? शर्माजीच्या मुलाला तर 90% पडले, तुला किती? आता निकाल तर लागला, जो लागायचा तो लागला, पण खरा खेळ तर आता सुरू होतो. निकाल लागल्यावर तुम्ही इंजिनिअरिंग किंवा फार्मसीला ॲडमिशन घेऊ शकता की नाही हे कशावर ठरतं? आज मी तुम्हाला एक असा सिक्रेट जुगाड सांगणार आहे जो तुम्हाला इतर कुठेही समजणार नाही. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा तुमच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो आणि तुमचं वर्ष वाया जाण्यापासून वाचवू शकतो. सर्वात आधी तर तुम्हा सर्व लाडक्या विद्यार्थी मित्रांना आणि हा व्हिडिओ पाहत असलेल्या सर्व पालकांना माझा मनापासून सस्नेह नमस्कार. मी आहे तुमचा आदित्य सर आणि स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे टेस्टवायझर. तर मित्रांनो, फायनली तुमचा 12वीचा निकाल आऊट झाला आहे, रिझल्ट डिक्लेअर झाला आहे. 12वीची परीक्षा दिली, निकालाची आतुरतेने वाट पाहिली आणि अखेर तो दिवस आला. काही मुलांना खूप चांगले मार्क्स मिळाले असतील, त्यांची अपेक्षा पूर्ण झाली असेल. त्या सर्वांचं माझ्याकडून आणि आपल्या पूर्ण टेस्टवायझर टीमकडून खूप खूप अभिनंदन. पण काही मुले अशीही असतील ज्यांना वाटेल की अरे यार, मला जेवढी अपेक्षा होती त्यापेक्षा कितीतरी कमी मार्क्स आलेत. किंवा बहुतेक मुलांना 60% कमी मार्क्स असतील आणि ते आता दुःखी होऊन बसले असतील. आता अशावेळी 3 इडियट्स सिनेमामधला आमिर खान आठवतो, जो हसत हसत म्हणतो, ऑल इज वेल. मित्रांनो, मुन्नाभाईच्या भाषेत सांगायचं झालं तर टेन्शन नाही लेने का, आपुन है ना. जर तुम्हाला 60%पेक्षा कमी मार्क्स असतील तरीही आकाश कोसळलेलं नाहीये हे आधी डोक्यात फिट बसवा. आता मी हे का सांगत आहे ते नीट समजून घ्या. कारण इंजिनिअरिंग झाल्यानंतर ज्यावेळी मोठ्या कंपन्या येतात प्लेसमेंटसाठी, जॉब देण्यासाठी, त्यांपैकी बहुतेक कंपन्यांचा बेसिक क्रायटेरिया हा 60% असतो. आणि समजा जर त्याहून कमी मार्क्स असतील तरी जग बुडत नाही. पुढे ग्रॅज्युएशननंतर भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत. अनेक वेगळे रस्ते आहेत जिथे तुम्ही थोडे एक्स्ट्रा एफर्ट्स टाकून तुमचं करिअर उत्तम प्रकारे सेट करू शकता. त्यामुळे आजच्या या मार्कशीटवरचे आकडे तुमचं संपूर्ण भविष्य ठरवत नाहीत, हे नेहमी लक्षात ठेवा. याच निमित्ताने व्हिडिओ पाहणाऱ्या पालकांना सुद्धा माझी एक कळकळीची विनंती आहे की आपल्या मुलांवर यावेळी अजिबात रागवू नका. त्यांचे मार्क्स कितीही असोत, त्यांना सपोर्ट करा, कारण ही वेळ त्यांच्यासाठी सुद्धा खूप स्ट्रेसफुल असते. त्यांना सांगा, जे झालं ते झालं, आपण पुढे काय करायचं ते बघू. तुमचा हा एक आधाराचा शब्द त्यांना खूप मोठी ताकद देऊ शकतो. आता आपण आपल्या आजच्या मुख्य मुद्द्यावर येऊया. रिझल्ट तर लागला, आकडे समजले, पण जिथे तुम्हाला वाटेल की आता सगळं संपलं, तिथेच ओम शांती ओम मधला शाहरुख खान आठवावा लागतो, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. हो मित्रांनो, 12वीचा निकाल ही तर फक्त सुरुवात आहे. खरी लढाई तर आहे ती MHT CETची. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त आणि फक्त CETच्या एलिजिबिलिटी क्रायटेरियाबद्दल बोलणार आहोत, कारण रिझल्ट ऑलरेडी डिक्लेअर झाला आहे आणि आता पुढची सगळ्यात महत्त्वाची स्टेप ही आपली एलिजिबिलिटी चेक करायची आहे. खूप मुलांना माहीतच नसतं की MHT CET दिल्यानंतर इंजिनिअरिंगला किंवा फार्मसीला ॲडमिशन घेण्यासाठी 12वीचे मार्क्स कसे कॅल्क्युलेट केले जातात. लक्ष देऊन ऐका. MHT CETसाठी इंजिनिअरिंगचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया असा आहे की जर तुम्ही ओपन कॅटेगरीसाठी अप्लाय करत असाल तर तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स म्हणजे PCMमध्ये मिळून 300 पैकी 135 मार्क्स असणे गरजेचं आहे, म्हणजे साधारण 45%. समजा जर तुम्हाला 135 ऐवजी 134 मार्क्स असतील तरी ते कन्सिडर केले जातात, तशी थोडी सूट तिथे दिली जाते. आणि जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येत असाल, म्हणजे SC, ST, OBC, VJNT, SBC वगैरे, तर तुम्हाला PCMचे मिळून 300 पैकी 120 मार्क्स असणं गरजेचं आहे, म्हणजे 40%. इथेही जर 119 मार्क्स असतील तरी तुमचं काम होऊन जातं आणि तुम्ही ॲडमिशनसाठी पात्र ठरता. आता तुम्ही म्हणाल, आदित्य सर, माझा रिझल्ट तर आला आहे, पण माझी PCMची टोटल 135 किंवा 120 भरत नाहीये. मग माझे इंजिनिअरिंगचं स्वप्न पूर्ण होणार नाही का? मी एलिजिबल नाही का? तर मित्रांनो, इथेच तो मोठा जुगाड आहे जो मी तुम्हाला सुरुवातीला बोललो होतो. जर तुमचे PCMचे मार्क्स क्रायटेरियामध्ये बसत नसतील तर तुम्हाला घाबरून जाण्याची काही गरज नाही. तुम्ही केमिस्ट्री या विषयाला एखाद्या दुसऱ्या विषयाने रिप्लेस करू शकता. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात. तुम्ही केमिस्ट्रीला बाजूला काढून त्या जागी तुमचा बायफोकल विषय किंवा बायोलॉजी यूज करू शकता. म्हणजे जर तुमचा कम्प्युटर सायन्स म्हणजे CS किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे IT किंवा इलेक्ट्रॉनिक्स असा कोणताही बायफोकल विषय असेल किंवा तुम्ही बायोलॉजी हा विषय घेतला असेल तर तुम्ही केमिस्ट्रीच्या ऐवजी यांचे मार्क्स पकडू शकता आणि तुमची एलिजिबिलिटी चेक करू शकता. हे कसं कॅल्क्युलेट करायचं ते मी उदाहरणासह अगदी सोप्या भाषेत सांगतो, म्हणजे तुमच्या मनात कोणतीही शंका राहणार नाही. समजा तुमचा CS हा विषय आहे. आपल्याला माहीत आहे की CS हा विषय 200 मार्कांचा असतो. समजा तुम्हाला CSमध्ये 200 पैकी 100 मार्क्स मिळाले आहेत, तर हे 200 पैकी 100 मार्क्स डायरेक्ट घ्यायचे नाहीत, त्याला 100 पैकी कन्वर्ट करायचं.
म्हणजे 200 पैकी 100 तर 100 पैकी 50 असे ते मार्क्स कॅल्क्युलेट होतील. मग तुम्ही तुमचे फिजिक्सचे मार्क्स अधिक तुमचे मॅथ्सचे मार्क्स आणि त्यात सीएसचे ते कन्वर्ट केलेले 50 मार्क्स अशी टोटल करायची. आणि जर ही टोटल ओपनसाठी 135 किंवा रिझर्व्हसाठी 120च्या पुढे गेली तर अभिनंदन, तुम्ही इंजिनिअरिंगसाठी परफेक्टली एलिजिबल आहात. तसेच समजा जर तुमचा बायोलॉजी विषय असेल तर बायोलॉजी हा विषय 100 मार्कांचाच असतो, त्यामुळे त्याचे मार्क्स तुम्ही कन्वर्ट न करता डायरेक्ट केमिस्ट्रीऐवजी घेऊ शकता. आयटी विषय असेल तर त्याचे 100 पैकी जे मार्क्स आहेत ते डायरेक्ट घेऊ शकता. पण एक अतिशय महत्त्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, भाषा विषय म्हणजे मराठी, हिंदी, इंग्लिश किंवा जॉग्रफीसारखे विषय तुम्ही या क्रायटेरियासाठी रिप्लेस करू शकत नाही. फक्त टेक्निकल, बायफोकल किंवा बायोलॉजीज इथे केमिस्ट्रीला रिप्लेस करू शकतो. मित्रांनो, ही खूप महत्त्वाची माहिती आहे जी तुम्हाला ॲडमिशनच्या वेळी खूप उपयोगी पडेल. आता लगेच तुमची मार्कशीट पहा आणि हे कॅल्क्युलेशन करून चेक करा तुम्ही एलिजिबल आहात की नाही. जर तुम्हाला हे कॅल्क्युलेशन जमत नसेल किंवा काहीच समजत नसेल तर डोक्याला ताप करून घेऊ नका. तुमचे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी आणि सीएस किंवा आयटीचे जे काही मार्क्स आहेत ते खाली कमेंट बॉक्समध्ये टाका. आमची टेस्टवायझरची संपूर्ण टीम स्वतः तुमचे मार्क्स कॅल्क्युलेट करेल आणि तुम्हाला रिप्लाय देईल की तुम्ही ॲडमिशनसाठी एलिजिबल आहात की नाही. त्यामुळे कमेंट्समध्ये तुमचे स्कोअर नक्की शेअर करा. आम्ही प्रत्येकाला मदत करायला तयार आहोत. आता एलिजिबिलिटी तर चेक झाली, पण सीईटीमध्ये टॉप स्कोअर कसा आणायचा हा मुख्य प्रश्न आहेच. कारण चांगल्या कॉलेजला ॲडमिशन हे तुमच्या सीईटीच्या मार्क्स म्हणजे पर्सेंटाईलवर ठरणार आहे. आणि सीईटीच्या तयारीसाठी प्रॅक्टिसशिवाय दुसरा कोणताही शॉर्टकट नाहीये. म्हणूनच तुमच्या तयारीला बूस्ट देण्यासाठी मी घेऊन आलो आहे एक जबरदस्त प्लॅटफॉर्म ज्याबद्दल तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आपलं स्वतःचं testwiser.com. मित्रांनो, testwiser.com वर आपण MHT CET PCM आणि PCBच्या प्रीमियम मॉक टेस्ट्स आणल्या आहेत. आणि सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी म्हणजे सध्याच्या घडीला या सर्व टेस्ट्स एकदम फ्री आहेत. हो, तुम्हाला एकही रुपया द्यायचा नाहीये. सगळं फ्री आहे फॉर नाव. अगदी लेटेस्ट परीक्षा पॅटर्ननुसार या टेस्ट डिझाईन केल्या आहेत. जशी तुमची फायनल कम्प्युटरवर एक्झाम होते अगदी तसाच इंटरफेस आम्ही बनवला आहे, जे करून तुम्हाला टाइम मॅनेजमेंट जमेल आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे, तिथे जा, आजच रजिस्टर करा आणि तुमच्या प्रॅक्टिसला सुरुवात करा. ही फ्री ऑफर आहे, त्यामुळे याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक नवीन दिशा द्या. तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा एलिजिबिलिटी क्रायटेरिया व्यवस्थित समजला असेल. रिझल्ट कसाही लागला असू द्या, हिंमत हरायची नाही. पुढचा प्रवास अजून बाकी आहे आणि आपल्याला त्यात आपला बेस्ट द्यायचा आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमचा एक लाईक आम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बनवण्यासाठी मोटिवेशन देतो. हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना आणि व्हॉट्सअप ग्रुप्सवर नक्की शेअर करा, जे करून त्यांना सुद्धा या रिप्लेसमेंट क्रायटेरियाबद्दल माहिती मिळेल आणि त्यांचेही सर्व डाऊट्स क्लिअर होतील. आणि हो, आपल्या टेस्टवायझर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण सीईटी परीक्षा आणि ॲडमिशन प्रोसेसच्या शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत. चला तर मग, अभ्यास करत रहा, आमच्या प्लॅटफॉर्मवर फ्री मॉक टेस्ट देत रहा आणि तुमचे काहीही डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये विचारत रहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि तुमच्या सीईटीच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.